गणेश चतुर्थी आता काही तासांवर येऊन ठपले आले आहे। त्यामुळे जर बघितलं तर जी दुकानं आहेत, म्हणजे स्वीट मार्टची दुकानं आहेत, ती कशा पद्धतीने भरून गेलेली आहे आपण पाहताय। या ठिकाणी मोठी गर्दी आहे ती झालेली आहे आणि सर्वाधिक जी पसंती आहे ती बुंदीचे लाडू म्हणा किंवा अशा पद्धतीचे मोदक आहेत त्या मोदकांना आहे। जर बघितलं तर मोदक मोठ्या प्रमाणात खपत आहेत। त्याचबरोबर जे लाडू आहेत म्हणजे असे कडक बुंदीचे जे लाडू आहेत त्याचा सुद्धा मोठी मागणी आहे, कारण कोकणात मोठ्या प्रमाणात भजन असतात आणि भजनासाठी ही मागणी असतात। माझ्यासोबत इथे काही ग्राहक आहेत किंवा दुकानदार आहेत। मला सांगा कशा पद्धतीची मागणी आहे आणि लोकांची सगळ्यात जास्त मागणी कशासाठी आहे? हे खव्याचे मोदक, त्याला जास्त मागणी आहे। खव्याचे मोदक सध्या कसे किलो दिले जात आहेत? 140 रुपये पाव किलो। हां, बघितलं ते 140 रुपये पाव किलो आहे। त्याचबरोबर कडक बुंदीचे लाडू आहे, कडक बुंदीचे लाडू आहेत। हां, ते बुंदीचे लाडू कसे खपत आहेत? कडक बुंदीचे मोदक पण जास्त खपत आहेत। तर एक मोदक बघितलं तर मोदक आणि हे जे मोदक आहेत त्याचबरोबर कडक बुंदीचे जे लाडू आहेत त्याला मागणी आहे। मोदकाला जास्त मागणी आहे। बघितलं हा लाडू कशा पद्धतीने विकला जातोय? हा 180 रुपये किलोने विकला जातो। 750 ग्रॅमाचं वजन आहे। जर बघितलं तर कशा पद्धतीने ही दुकानं भरून गेली आहेत ती बघताय। मोठ्या प्रमाणात जे ग्राहक आहेत ते या ठिकाणी जर बघितलं तर खरेदीसाठी झुंबड करताना दिसत आहेत आणि अनेकांना मोदक संपले अशा पद्धतीचं सुद्धा सांगितलं जाते। त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला मोदक मिळावे किंवा लाडू मिळावे यासाठी अनेक दुकानांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कुडाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।